गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी आहेत। आपल्या घरातला बाप्पा सगळ्यात सुंदर असावा अशी प्रत्येकाला इच्छा असते आणि म्हणून त्यानुसार मूर्ती सुद्धा काही लोक बनवून घेतात। त्यातच मूर्तीवर शेवटचा हात मूर्तिकार यांच्याकडून फिरवला जातोय। यंदा बाप्पाला कापडी फेटे त्याचबरोबर दागिने चढवून मूर्ती तयार केल्या जात आहेत। बाल गणेशापासून ते अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्या जात आहेत। मूर्तीची बुकिंग करण्यासाठी पुणेकरांनी 2 महिने आधीपासूनच सुरुवात केली आहे। मूर्तीच्या दुकानात सध्या लगबग सुरू झाली आहे आणि पुणेकर सुंदर आणि सुबक मूर्त्या आपल्या घरी नेण्यासाठी उत्सुक असलेले दिसून येत आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुढच्या 2 ते 3 दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याचीच लगबग संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसून येत आहे। घरगुती जो गणेशोत्सव असतो त्यासाठी लागणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत त्या अनेक प्रकारच्या असतात आणि ते बनवणारे मूर्ती शाळा देखील पुण्यात अनेक आहे। पण मी आता अशा एका मूर्ती शाळेत आलेली आहे जे गेल्या अनेक पिढ्यांपासून, ही त्यांची 3री पिढी आहे की ते स्वतःच बनवतात आणि स्वतःच त्या एका स्टॉलवरती त्या मूर्त्या विकतात। आता जे काम चालू आहे तो शेवटचा हात मारणं खरं तर मूर्त्यांवरती चालू आहे आणि पुणेकर यासाठीच गर्दी करतायत की आपल्या लाडक्या बाप्पाला पाहिजे तशी जी मूर्ती आहे ती बनवून मग घरी घेऊन जाण्यासाठी ही सगळी लगबग चालू आहे। आपण जसं या दृश्यांमधनं बघू शकतोय की शेवटचा जो हात आहे तो मूर्तीवरती मारला जात आहे आणि गेल्या 2 महिन्यांपासून खरं तर पुणेकर गर्दी करत आहेत या मूर्ती शाळेमध्ये। याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ते इथेच बनवतात, लोकांना पाहिजे तशा ज्या प्रकारचं मुंबईचा लालबागचा राजा असू दे, चिंतामणी असू दे, चिंचपोकळीचा किंवा पुण्यातील दगडूशेठ गणपती असू दे, हा जो तुम्ही बघताय ही जी मूर्ती आहे ही पुण्यातील मंडई गणपतीची हुबेहूब प्रतिकृती आहे असं आपण म्हटलं तरी चालेल। आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्राचा रंग हा आहे। त्यासोबतच इकडे आपण बघतोय की दगडूशेठची जी मूर्ती आहे ती प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। तर या सगळ्या मागे नेमके जे कलाकार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की कधीपासनं हे सगळं चालू आहे आणि काय नेमकं चालतं या मूर्तीशाळेमध्ये। दादा, स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। किती पिढ्यांपासून हे चालू आहे, कशा प्रकारचं काम चालू आहे? साधारणतः आमच्या वडिलांपार्जित चालत आलेली गोष्ट ही आम्ही व्यवसायाने आम्ही कास्टने पण आम्ही कुंभारच आहोत, त्यानुसार आम्ही 3री पिढी आहे आणि साधारणतः 12 महिने चालूच असतो कारखाना। आणि आत्ता यंदा ड्रेपरी आणि शक्यतो ड्रेपरी व्यतिरिक्त पण लोकांचे कस्टमायझेशन शक्यतो जास्त करून चाललेले आहेत। कस्टमायझेशनमध्ये ड्रेपरी किंवा बाप्पाला नवीन नवीन वस्त्रे परिधान करणे किंवा अजून काही कलर कॉम्बिनेशनमध्ये पण काही चेंजेस आहेत ते त्यानुसार चाललेले आहेत। भरपूर मागणी तर आता ड्रेपरीमध्येच आहे शक्यतो। आणि हे तुम्ही शिकला कधी हे सगळं? हे सगळे पहिल्यापासूनच, आपण नाही म्हटलं तर लहानपणापासून आम्ही हेच करतोय, त्यामुळे चालतंय। अच्छा, नक्कीच आपण बघितलंय की आता तुम्ही या दृश्यांमध्ये पण बघताय हा फेटा जो आहे तो बाप्पाला बांधण्यात येतोय। प्रत्येकाचं कस्टमायझेशननुसार यावेळेस हे करण्यात आलेलं आहे आणि जसं मी मगाशी म्हणलं की पुणेकरांची लगबग ही अजून वाढलेली आहे, कारण पुढच्या 2 ते 3 दिवसात लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी बाजारपेठा नव्हेच तर मूर्त्या शाळांमध्ये देखील पुणेकरांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।